आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। चिकुर्डेत दुर्दैवी घटना, विजेचा तीव्र धक्का लागून सेवानिवृत्त शिपायाचा जागीच मृत्यू। वाळवा तालुक्यातील चिकुर्ड येथे सोमवार दिनांक 29 रोजी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली। घराजवळील शेडमध्ये गेले असता विजेचा तीव्र धक्का लागून कुमार भीमराव भोसले व 59 यांचा जागीच मृत्यू झाला। ते वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग महाविद्यालयातून नुकतेच शिपाई पदावरून सेवानिवृत्त झाले होते। त्यांच्या आकस्मिक निधनाने चिकुर्डे परिसरासह वारणानगर शैक्षणिक संकुलात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे। कुमार भीमराव भोसले हे वारणानगर येथील नामांकित इंजिनिअरिंग महाविद्यालयात दीर्घकाळ शिपाई म्हणून कार्यरत होते। आपल्या मनमिळावू आणि कष्टाळू स्वभावामुळे त्यांनी सर्वांची मने जिंकली होती। गेल्याच वर्षी ते आपल्या प्रदीर्घ सेवेतून सन्मानाने निवृत्त झाले होते। निवृत्तीनंतर ते चिकुर्ड येथील घरीच आपल्या कुटुंबासोबत राहत होते। आज सोमवार दिनांक 29 रोजी दुपारी 12च्या सुमारास नेहमीप्रमाणे कुमार भोसले हे आपल्या घराजवळ असलेल्या शेडमध्ये काही कामानिमित्त गेले होते। त्या शेडमध्ये करण्यात आलेल्या वीज जोडणीच्या संपर्कात ते अनावधानाने आले। वीज प्रवाह सुरू असल्याने त्यांना विजेचा प्रचंड तीव्र धक्का बसला। हा धक्का इतका मोठा होता की ते क्षणात जमिनीवर कोसळले। शेडमध्ये काहीतरी अघटित घडल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेतली। गावातील खासगी डॉक्टरांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता हाताला विजेचा तीव्र धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच कुर्ला पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनेचा सविस्तर पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या प्रकरणी प्रवीण भोसले यांनी कुर्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। गेल्या वर्षीच नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर कुमार भोसले कुटुंबासोबत आनंदाने काळ घालवत होते, मात्र काळाने त्यांच्यावर असा अचानक घाला घातल्याने भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, 2 मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे। त्यांच्या निधनाने संपूर्ण चिकुर्डे गावावर शोककळा पसरली आहे।